हॅलो नमस्ते मैत्रिणींनो। तर बघा मी तुम्हाला 10 मिनिटात तयार होणारी साधी सोपी छान अशी ब्लाउजची डिझाइन दाखवते। तर इथे मी हा बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे, म्हणजे मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही साईजमध्ये ही डिझाइन बनवू शकता। तर जो त्याचा कपडा आहे, मेन कपडा तो छान असा जाड आहे, त्यामुळे मी त्याला डायरेक्ट पेपर कॅनव्हास वापरणार आहे। तर साईज प्रमाणे गळा रुंदी मी 2.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची 11 इंच घेतलेली आहे। 10.5 इंच उंचीचा याचा गळा जो आहे तो तयार होईल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची उंची घेऊ शकता, साईज प्रमाणे गळा रुंदी घेऊ शकता। अशा प्रकारे इथे आपल्याला याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि इथे बघा काय करायचे, या प्रकारे आपल्याला फ्रेंच कर्व घ्यायचा आहे आणि कर्व शेप मार्किंग करायचा आहे। आता हा जो कर्व आहे ना, तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाहिजे तेवढा लहान मोठा घेऊ शकता। तर मी अशा प्रकारे घेतलेला आहे, अंदाजे घ्यायचा आहे, मोजून घ्यायची काहीच गरज नाहीये। त्यानंतर आपल्याला हा जो आहे तो आता आतल्या बाजूकडे कर्व करायचा आहे। नॉर्मल कर्व करू शकता, जास्त करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। फक्त फ्रेंच कर्व तुम्ही असा वापरून छान असं कर्व शेप देऊ शकता। तर बघा फक्त 2 कर्वमध्ये ही डिझाइन बनवायची आहे आणि वरच्या बाजूकडे पूर्ण हा असा जॉइंट करायचा आहे। हा सुद्धा आपला नॉर्मल कर्व येणार आहे वरतीपर्यंत। ठीक आहे, तर ही डिझाइन आहे ती अशा आकारामध्ये बनेल। त्यानंतर बाहेरून याला 1 इंच एक्स्ट्रा पेपर वाढवून घ्यायचा आहे। या प्रकारे केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करायचं आहे आणि हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे, कारण डिझाइन बनवायला सोपी जाते, शिलाई करण्यासाठी सोपी जाते, फिनिशिंग चांगलं येतं। बघा हा जो आपल्याला शेप दिसत आहे तो आपल्याला असा डार्क करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इथे मी डार्क करून घेतलेला आहे, सेंटर पॉइंट मार्किंग केला। त्यानंतर आता याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे आणि हा जो पेपर आहे तो अस्तरवरती आपल्याला जॉईंट करायचा आहे। तर अस्तरला व्यवस्थित सेंटर लाईन मार्किंग करून घ्या, एकदम प्रॉपर आपल्याला सेंटर काढून लाईन मार्किंग करून घ्यायची आणि सेंटरला सेंटर मॅच करून हा जो पेपर आहे तो याच्यावरती जॉईंट करायचा आहे। मी अगोदर इथे लाईन मार्किंग करून घेते। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला ही डिझाइन दाखवत आहे। तुम्ही कुठल्याही ब्लाउजसाठी डिझाइन बनवू शकता, कोणत्याही साईजमध्ये ही डिझाइन बनवू शकता। बघा इथे मी अस्तर फक्त घेतलेला आहे, अस्तरवरती जी सेंटर लाईन मॅच केली त्याच्यावरती बरोबर पेपरची सेंटर लाईन मॅच करून याच्यावरती सेट केला आणि एक याला सेंटरलाच शिलाई देऊन घेतलेली आहे। त्यानंतर आता आपल्याला मेन कपडा घ्यायचा आहे। मेन कपडा आपला सरळ ठेवायचा, सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचं आणि इथे आपल्याला मार्किंगवरती शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम छान असा आकार आपला येतो गळ्याचा, फक्त शिलाई तुमची आत बाहेर नाही झाली पाहिजे, परफेक्ट त्या मार्किंगवरूनच यायला हवी आहे। तर या प्रकारे पूर्ण असं मी शिलाई देऊन घेते। डिझाइन कशी वाटली नक्की सांगा। तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्कीच ही डिझाइन ट्राय करू शकता, खूप सोपी आहे, परफेक्ट आहे, कुठल्याही साईजसाठी तुम्ही ही डिझाइन बनवू शकता। तर बघा एक तुम्हाला इथे सांगायचं आहे की 15 मार्चपासून बेसिक ब्लाउजची बॅच चालू होत आहे। तुम्हाला जर क्लास जॉईन करायचा असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील क्लासबद्दल। वेळ आहे दुपारी 1 वाजता आणि फी असेल फक्त 999 रुपये। लाईफ टाईम ॲक्सेस आहे क्लासचा। त्यामध्ये तुम्हाला 3 टाईपचे ब्लाउज शिकवले जातात, कटोरी ब्लाउज, 4 टक्स ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, परफेक्ट मेजरमेंट नॉलेज, फिनिशिंग, फिटिंग, बिझनेस नॉलेज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात। तर तुम्हाला पण जॉईन करायचा असेल क्लास तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे। आणखीन क्लास अवेलेबल आहे, जसं की ड्रेस क्लास, नऊवारी साडी क्लास आणि स्लीव्ज डिझाइन, बॅकनेक डिझाइन असे क्लासेस अवेलेबल आहेत। तुम्हाला जर शिकायचे असेल परफेक्ट असं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, गुगल प्ले स्टोअरला प्राजक्ता फॅशन डिझायनर ह्या नावाने ॲप्लिकेशन अवेलेबल आहे, तर ते डाउनलोड करून लॉग इन करून घ्या, तुम्हाला तिथे सगळे क्लासेस मिळून जातील आणि खूप कमी फीमध्ये क्लासेस आहेत। तर बघा इथे अस्तर जे आहे ती मी आतमध्ये पलटी करून घेतलेला आहे आणि याच्यावरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। या प्रकारे फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। पूर्ण त्याचा जो कर्व आहे तो आपल्याला असा बाहेर काढायचा आहे, नाहीतर काय होतं आतल्या बाजूकडे अस्तर आहे ते गुंतून राहतं, पूर्ण शेप त्याचा बाहेर निघत नाही आणि आपण तसंच शिलाई देतो। शिलाई तर आपण प्रॉपर केलेली असते पण कपडा आपण पूर्णपणे फोल्ड असलेला बाहेर काढत नाही, तर ते पूर्ण बाहेर काढून आपल्याला इथे याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि यानंतर आपल्याला
पूर्ण अस्तरला शिलाई देऊन एक्स्ट्राचा याचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे। फक्त 10 मिनिटामध्ये तुम्ही ही डिझाइन बनवू शकता आणि एक्स्ट्रा 50 ते 60 रुपये चार्जेस तुम्ही ॲड करू शकता या डिझाइनसाठी। तर नक्की ट्राय करा आणि डिझाइन कशी वाटली मला सांगा। हा गळा तुम्ही छोट्या उंचीमध्ये, मोठ्या उंचीमध्ये किंवा ब्रॉडनेस कमी जास्त करून बनवू शकता। पूर्ण अस्तरवरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कपडा जो काही आहे तो कट करून घ्यायचा आहे। तुम्ही याला प्लेन सुद्धा ठेवू शकता लेस न लावता, आणि समजा तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही याला लेस सुद्धा लावू शकता। तर बघा मी याला लेस लावून छान असं डिझाइन करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसंही ठेवू शकता, फक्त सिंपल जरी ठेवलं तरी खूप छान दिसते ही डिझाइन। तर अशा प्रकारे मी याला कट करून घेतलेला आहे व्यवस्थित अगदी अस्तरप्रमाणे। टक्स घ्यायचे आहे। टक्स घेण्यासाठी साइड पार्ट सेंटरपर्यंत फोल्ड करायचा, अर्धा इंच रुंदी, 4 इंच उंची, या प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूकडे टक्स घ्यायचे आहेत। बघा इथे मी मार्किंग करून घेतलं आणि अगदी तिरक्या रेषेमध्ये याला मी टक्स शिलाई देऊन घेतलेली आहे। फिनिशिंगची पण एक शिलाई दिली। चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाउज बघायला भेटतील। बऱ्याच साईजमध्ये अपलोड आहेत, बोटनेकचे आहेत, डीप नेक आहेत, प्रिन्सेस कट, 4 टक्स, कटोरी, सगळ्या प्रकारचे ब्लाउज आहेत आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी त्याचं कटिंग शिलाई दाखवलेलं आहे। तुम्ही जर कधी ब्लाउजचं कटिंग शिलाई पाहिलं नसेल तर चॅनलवरती चेक करू शकता। आता मी याला कमरपट्टी बसवते। कमरपट्टी इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करत आहे। त्यानंतर ही पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आणि वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा याच्या किनारीला आपल्याला छान अशी शिलाई देऊन घ्यायची आणि पूर्ण गळ्याला लेस लावायची आहे। आणि तुम्ही इथं बघत असाल प्लेन गळा सुद्धा खूपच छान दिसतोय। तुम्हाला लेस लावायची असेल तर लावू शकता किंवा प्लेनही तुम्ही याला ठेवू शकता। अगोदर मी वरच्या बाजूकडे लेस लावत आहे आणि वरची जी लेस आहे ती डबल लेअरमध्ये लावते आणि खालच्या बाजूकडे आपण सिंगल लावणार आहे, ते आर्म होलपासून लावणार आहे। तुम्हाला या प्रकारे लेस लावायची नसेल तर तुम्ही डायरेक्ट गळ्याच्या शेपप्रमाणे सुद्धा लेस लावू शकता। लेस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे लावली जाते आणि त्यामुळे गळ्याचं जे डिझाइन आहे ते छान दिसू शकतं। ठीक आहे, तर या प्रकारे मी याला लेस लावून घेत आहे। त्यानंतर आर्म होलपासून सुरुवात करायची आहे लेस लावायला आणि जे आपण कर्व घेतलेले आहेत त्याच्यावरून लावायची आहे। दुसऱ्या आर्म होलपर्यंत आपल्याला पूर्ण लेस लावायची आहे। ठीक आहे, तर या प्रकारे आपली बॅकनेक डिझाइन कंप्लीट होते। खाली तुम्हाला कमरेला लेस लावायची असेल तर लावू शकता, प्लेन ठेवायचं असेल तर प्लेन ठेवू शकता। खाली सेंटरला तुम्ही त्याला एखादा ब्रॉच करून लावू शकता, जे आपण कापडी फूल म्हणतो त्याला। कसंही तुम्हाला एक्स्ट्रा डिझाइन करायचं असेल तर करू शकता। डिझाइन म्हणाल तर खूप सोपी आहे, कमी वेळात तयार होते आणि अशा प्रकारे तुम्ही कटिंग शिलाई केली तर प्रॉपर फिनिशिंगसुद्धा येते। नक्कीच तुम्ही डिझाइन ट्राय केली तर मला कमेंट करून सांगा तुमची डिझाइन कशी झाली। आणि चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत ब्लाउज कटिंगचे, स्टिचिंगचे, तर तुम्ही जाऊन ते चेक करू शकता। त्याचबरोबर 15 मार्चपासून बेसिक ब्लाउजची बॅच चालू होत आहे। क्लास जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। क्लासबद्दलच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला मिळतील। त्याचबरोबर प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, तर ते तुम्ही तिथून डाउनलोड करून लॉग इन करू शकता। इतर क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता। तर तुम्हाला सगळी डिटेल माहिती व्हॉट्सॲपला मिळेल, नक्कीच मला मेसेज करा। त्याचबरोबर ब्लाउज पेपर पॅटर्नसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, अवेलेबल आहेत।